हा लाडू बघितला का? बुंदीचा वाटतोय ना? हो हो, बुंदीचाच आहे, पण थांबा. हा नेहमीसारखा बेसनापासून तयार केलेला बुंदीचा लाडू नाहीये. तर मग हा आहे मूग डाळीपासून तयार केलेला बुंदीचा लाडू. मूग डाळीचा असल्यामुळे पचायला हलका आणि पौष्टिक. चवीला तर अगदी अप्रतिम. विशेष गोष्ट म्हणजे झाराने बुंदी न पाडता अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू आपण तयार केलेत. आता श्रावण महिना सुरू झालाय. सणवाराचे व्रतवैकल्पाचे दिवस सुरू झाले की घरच्या घरी काहीतरी गोडधोड बनवण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये मूग डाळीपासून तयार केलेली ही बुंदीच्या लाडूची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झालेली आहे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. बघा, इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. एक मोठ्या आकाराची वाटी मी इथे घेतलेली आहे मेजरमेंटसाठी आणि तिच्याने मी ही अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता ही मूग डाळ मस्त अशी पाण्याने 2 वेळा धुवून घेऊया आणि या मूग डाळीमध्ये पाणी टाकून ही मूग डाळ आपल्याला साधारण 2 ते 3 तास भिजवत ठेवायची आहे, म्हणजे ती अशी मऊ अशी होईल. नेहमी आपण बेसनापासून तयार केलेले बुंदीचे लाडू खातो, पण आज आपण मूग डाळीपासून तयार केलेले बुंदीचे लाडू खाणार आहोत. पचायला एकदम हलके आणि एकदम पौष्टिक. आता ही डाळ मी पाण्यामध्ये 2 तास अशीच भिजवत ठेवते आणि मग लाडू तयार करायला घेते. चला, रेसिपी खरंच खूप छान आहे. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आता चला ही डाळ आपण ठेवूया 2 तास अशीच. 2 तासानंतर छान अशी डाळ भिजलेली आहे. आता ही डाळ मी एका चाळणीत ठेवून सगळं पाणी काढून घेते आणि डाळ निथळून घेते. साधारण एक 5 मिनिट आपल्याला डाळ अशीच या चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे, म्हणजे या डाळीमधलं सगळं पाणी निथळून जाईल. एक 5 मिनिट झाले की आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून मस्त अशी बारीक करून घ्यायची. आता ही सगळी निथळलेली डाळ या आपण भांड्यात टाकून मस्त अशी बारीक करून घेऊया मिक्सरला. बुंदीचे लाडू करायचे असले की आपल्याला बुंदी तयार करून घ्यावी लागते आणि ही बुंदी झाऱ्याने पाडूनच तयार करतात. पण आज आपण झाऱ्याचा वापर न करता, बुंदी न पाडता एकदम सोप्या पद्धतीने हे बुंदीचे लाडू तयार करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आहे तुम्हाला. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मस्त अशी बारीक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे आणि वाटताना साधारण 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही आहे. आता ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर दुसरीकडे आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून त्याच्यामध्ये थोडं तेल घालून गरम करून घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही जर तूप इथे गरम करून घेतलं ना आणि या तुपामध्ये जर तुम्ही बुंदीचे लाडू तयार केले ना, तर हे बुंदीचे लाडू खायला एकदम अप्रतिम चवीचे तयार होतात. आता तेल गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये आपण मस्त असे चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे गोळे टाकूया आणि हे मस्त खरपूस रंगाचे होईपर्यंत तळून घेऊया. आपल्याला एकदम छोट्या छोट्या आकाराचे इथे आपल्याला गोळे या तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे हे आतपर्यंत छान असे तळले जातील. आणि हे गोळे आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूने असे तळले गेले की आपल्याला हे अलटीपलटी करून दोन्ही बाजूनी छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता बघा, हे मस्त असे मुगाच्या डाळीचे पिठाचे गोळे तळून झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ही भजीच तयार करते की काय, तर तुम्ही याला भजी पण म्हणू शकता, बिना मिठाची. आता हे गोळे आपण तेलातून काढून घेऊया आणि एका ताटात काढून ठेवूया. मस्त असे सोनेरी रंगाचे झालेले आहेत. 5 मिनटं अजून खरपूस सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेतलेत. कलर बघू शकता मस्त असा बदललेला आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया.
अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे आपल्याला अशा भज्या किंवा गोळे काही म्हणू शकता आपल्याला तळून घ्यायचेत. झाराने बुंदी जेव्हा आपण पाडतो ना लाडू बनवण्यासाठी, तेव्हा खूप वेळ जातो आणि हात पण खूप दुखून येतात. त्याच्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे. या सोप्या पद्धतीने जर तुम्ही बुंदीचे लाडू बनवले ना तर खूप छान असे लाडू तयार होतात. मुगाचेच नाही तर बेसनाचे लाडू देखील या अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. इथे आपल्याला मुगाच्या डाळीच्या ऐवजी आपल्याला चण्याची डाळ भिजत घालायची आणि मग असे बेसनापासून तयार केलेले बुंदीचे लाडू तुम्ही तयार करू शकता. आता सगळे पिठाचे हे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत. मस्त असे सोनेरी ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळलेले आहेत, म्हणजे यांना मस्त असा क्रिस्पीनेस येतो. आता हे तळून घेतलेले गोळे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि थंड होण्यासाठी एक 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवायचेत. पूर्ण असे थंड करून घ्यायचेत. ही बुंदीचे लाडू बनवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मौल्यवान प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता तुम्ही म्हणाल ह्या भज्यांचं काय करायचं? याच्यापासूनच लाडू वळायचे की काय? तर नाही, थांबा. तुम्हाला सांगते काय करायचं. तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडे थोडे हे तळलेले गोळे घालायचेत आणि मस्त असे ऑफ ऑन मोडवरती मस्त बारीक करून घ्यायचेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गोळे घालताना आपल्याला मिक्सरचं भांडं पूर्ण भरून घ्यायचं नाही आहे. तर अर्धं मिक्सरचं भांडं झालं की आपल्याला झाकण लावून या पिठांच्या गोळ्यांची बारीक अशी पावडर करून घ्यायची. जाडसर अशी पावडर करायची, जास्त बारीक पण करायचं नाही आहे. बघा मस्त असं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. एकदम पण बारीक पूड करून घेतलेली नाही आहे आणि एकदम पण जाडसर असं ठेवलेलं नाही आहे. आता आपण ही बारीक केलेली पूड एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे उरलेले जे काही पिठाचे गोळे होते ते पण बारीक करून घेऊया. उर्वरित पिठाच्या गोळ्याची पण भरड आपण तयार करून घेतलेली आहे मस्त अशी. बघा हे अशा टेक्स्चरमध्ये आपलं मिश्रण वाटलं गेलं पाहिजे. छान असं वाटलं गेलेलं आहे. आता आपण लाडू करण्यासाठी सुरुवात करूया. पण त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला घालायची आहे 1 वाटी साखर. ज्या वाटीने आपण मूग डाळ मोजून घेतलेली होती ना तीच वाटी इथे मेजरमेंटसाठी आपल्याला वापरायची आहे. अर्धी वाटी मूग डाळीसाठी मी इथे 1 वाटी साखर वापरलेली आहे. म्हणजे लाडू जास्त पण गोड होत नाहीत आणि कमी पण गोड होत नाहीत. प्रमाणात गोड असे तयार होतात. ही वाटीमध्ये जी काही उरलेली साखर होती ती मी थोडी वेलची पावडर वाटण्यासाठी घेत आहे. या साखरेमध्ये घालायचं आहे आपल्याला 1.5 वाटी पाणी. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी मी इथे मोजून घेतलेलं आहे. आता ही साखर मस्त या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे आणि याची छान एक उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला इथे एक तारी पाक तयार करायचा आहे. जसं गुलाबजामसाठी आपण घट्ट असा पाक तयार करतो ना तितपत आपल्याला हा पाक घट्ट करून घ्यायचा आहे. साखर आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि साखरेचा पाक घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे वाट बघायची आहे. मस्त इथे पाण्याला म्हणजे साखरेच्या पाकाला एक उकळी आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता पाक काही घट्ट झालेला नाही आहे, आपल्याला अजून घट्ट असा तयार करून घ्यायचा आहे. आता या पाकातलं थोडं पाणी आटलेलं आहे. आता मी चेक करून बघते आपला एक तारी पाक तयार झालेला आहे की नाही. पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी मी पाक बोटाला लावून बघतीये. तो बोटांना पण चिकटत नाही आहे आणि याची तार पण येत नाही आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही आहे. अजून थोडा वेळ हा पाक घट्ट करून घेऊया. पाच ते 7 मिनिटानंतर चमच्यावर लागलेला थोडा पाक आपण बोटांवर घेऊन बघूया. तो बोटांना चिकटत आहे आणि मस्त एक तार तयार होत आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एक तार तयार होत आहे. इतपत आल्यावर आपल्याला गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि या पाकामध्ये आपल्याला आता घालायचा आहे फूड कलर. पुन्हा इथे मी चेक करून बघते पाकाला तार येते की नाही, तर येते. आता लगेचच आपल्याला या पाकामध्ये घालायचं आहे 2 चिमूट भरून फूड कलर. मी इथे ऑरेंज कलर वापरलेला आहे. तुम्हाला कलर जर वापरायचे नसतील तर असेच लाडू केले तरी चालतील. आता बुंदीच्या लाडूचा कलर थोडा ऑरेंज कलरचा असतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर घातला आहे. आता मस्त या पाकाला असा ऑरेंज कलर आलेला आहे.
आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपण तयार करून ठेवलेले मुगाच्या डाळीची भरड. या तयार झालेल्या पाकामध्ये आपल्याला सगळं मिश्रण घालायचं आहे. हे लाडू तयार झाले की तुम्हाला वाटणार देखील नाही हे लाडू आपण घरी तयार केलेले आहेत. अगदी मार्केटमध्ये जसे हलवाईच्या दुकानात मिळतात तसेच लाडू तयार होतात. रंग देखील सुरेख येतो या लाडूंना आणि चवीला तर अप्रतिम अशा पद्धतीचे तयार होतात. आपण हे मिश्रण या पाकामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपला पाक थोडा पातळ झाला आहे आणि मिश्रण थोडं कमी पडलेलं आहे, म्हणून काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही. आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि थोडा हा जो काही राहिलेला एक्स्ट्राचा पाक आहे तो आटवून घ्यायचा आहे. असं केलं म्हणून लाडू काही बिघडत नाही. ही तयार केलेली जी काही मुगाची डाळीची भरड आहे ना, ती हा पाक सगळा शोषून घेते आणि आतपर्यंत मस्त पाक शोषला जातो आणि लाडू खायला एकदम छान असे लागतात. आता पाक घट्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण गरम गरम आहे. याचे लगेचच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे नाही आहेत. पहिल्यांदा एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड करण्यासाठी आपल्याला हे मिश्रण पंख्याखाली ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण लवकरात लवकर थंड होईल. एक 15 मिनिट हे मिश्रण असंच गार होण्यासाठी पंख्याखाली ठेवूया. चला, मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आता आपण याचे लाडू वळण्यास सुरुवात करत आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण थंड झालेलं आहे. आता या थंड झालेल्या मिश्रणामध्ये मी घालत आहे तयार करून ठेवलेली वेलची पावडर. मी ही वेलची पावडर साखर घालून बारीक करून घेतली आहे. मी 5-6 वेलच्या साखर घालून बारीक करून घेतल्या. आता ही सगळी पावडर मी या लाडूच्या मिश्रणात घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे भोपळ्याच्या बिया. या बघा, अशा भोपळ्याच्या बिया असतात. मी पाहिल्या असेल बुंदीच्या लाडूला अशा बिया लावलेल्या असतात. ह्या कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतात. ह्या बिया माझ्याकडे होत्या. मी ह्या सर्व बिया याच्यामध्ये घालणार आहे. बिया घालायच्या आधी कढईत थोड्या भाजून घ्यायच्या आणि मग घालायच्या. आता वेलची पावडर, भोपळ्याच्या बिया घालून मस्त मिक्स करून घेऊया. वेलची पावडर आणि ह्या अशा भोपळ्याच्या बिया घातल्या की लाडू खायला एकदम छान असे लागतात. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच. हे लाडू 4-5 तास किंवा दिवसभर असे मस्त मुरून द्यायचे, म्हणजे साखरेचा पाक आतपर्यंत मुरला जातो आणि लाडू खायला एकदम छान असे लागतात. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही तुपामध्ये जर हे तळले आणि त्याचे लाडू बनवले तर खूप अजून भारी लागतात. आता सगळं मिश्रण मस्त एकत्र करून घेऊया आणि याच्यापासून एक एक लाडू बनवायला सुरुवात करूया. आता लाडू वळताना आपल्याला मुठ्ठीमध्ये जेवढं मिश्रण येईल तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि हळूहळू दाबत आपल्याला लाडू गोल आकारात वळवून घ्यायचं आहे. हे लाडू वळताना आपल्याला जास्त असे दाबायचे नाही आहेत. हलक्या हाताने वळून झाले की हलक्या हाताने गोलाकार असे फिरवायचेत आणि मग बाजूला ठेवायचेत. हा बघा, इथे एक लाडू तयार झाला आहे. आता हा लाडू मी बाजूला ठेवते. अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. सगळे लाडू आपल्याला एकदम हलक्या हाताने वळून घ्यायचे आहेत. जास्त दाब देऊन हे लाडू वळवायचे नाही आहेत. वा, मस्त मुगाचे लाडू सगळे वळून घेतलेत. मुगापासून तयार केलेले आहेत, त्याच्यामुळे खूप टेस्टी तर आहेत पण हेल्दी पण आहेत. आता तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते. मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे. चला मग, या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पण मूग डाळीपासून तयार केलेले हे खास बुंदीचे लाडू नक्की ट्राय करून बघा. जरा तरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आहे. चला मग, भेटूयात नव्या रेसिपी सोबत.